नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ JEE ॲडव्हान्स, JEE मीन्स अँड आपली NEET. नीट मीन्स आपल्या मेडिकल सायन्सची डॉक्टर होण्याची एंट्रन्स एक्झाम नोन ॲज आपली कोणती बाई सापड नॅशनल इजिबिलिटी कम इंट्रन टेस्ट. बोलो हा या ना भाई साहब. हा सर मीन्स आपली नीट. आपण सर त्याची काय पाहत आहोत? PYQज पाहत आहोत. मीन्स प्रिव्हियस इयर MCQज 11th क्लास अँड 12th क्लास फिजिक्स. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपला काय पाहायचंय? JEE 2012चा का 2चा भाई साहेब, 12चा अँड 2चा PYQ. हा सर दोनदा सर पेपरला क्वेश्चन विचारला आहे. 2012 अँड 2002 ला JEE ला. बोल हा यांना. हा सर 11th क्लास फिजिक्स चॅप्टर नंबर 4 न्यूटन लॉज ऑफ मोशन. रिमेंबर भाई साहब. ओके, हे द्यावचं ना पांडुरंग. ऐका सर क्वेश्चन आपल्या न्यूटन साहबच्या कायनेमॅटिक्स चॅप्टर मधला और ब्रांच मधला. रिमेंबर. ओके जी. ओके, तर पहा सर तो क्वेश्चन अशा प्रकारचा आहे की 3 ब्लॉक्स ऑफ मासेस number of, okay, means masses. Clear na? Clear sir. 2 kilogram, 3 kilogram and 5 kilogram are connected to each other. अरे काय भाई साहब, each other. My God, each other. Okay, with a light string and are then placed on a frictionless surface as shown in the figure. The system is pulled by a force of physical to 10 Newton. The tension T1 इज इक्वल टू आपला काढायचं आहे. तर बघा सर आपला काय दिलं? मासेस मीन्स ब्लॉकचे मासेस M1 इज इक्वल टू टी का काय भाई साहेब? टी सर आपला काढायचे. बट M1 चं मास 2 किलोग्राम, M2 चं मास 3 किलोग्राम अँड M3 इज इक्वल टू किती सर भाई साहेब? आपलं 5 किलोग्राम. फाइंड दॅट टेन्शन विल बी T1. रिमेंबर भाई साहब. घ्या द्यावचं ना पांडुरंग. काढा सर फ्री बॉडी डायग्रॅम. हे सर खूप महत्वाचं आहे, कारण सर कोणता ब्लॉक सर कोठे अटॅच आहे हे सर आपला फर्स्ट टाइम सर कळलं पाहिजे. तर काढा सर काय फ्री बॉडी डायग्राम अशा प्रकारे. हा सर काय आपला एक ब्लॉक आहे सर. किती किलोग्राम आहे आपला? हा सर 5 किलोग्राम ब्लॉक आहे. नंतर सर कोणता ब्लॉक आहे आपला? 3 किलोग्रामचा ब्लॉक आहे. अरे कोणता ब्लॉक आहे सर आपला? हा सर. ओके, वाकडा तिकडा बोलवा यांना. हा सर किती किलोग्राम आहे आपला? 3 किलोग्राम आहे. हे सर आपलं काय असणार? T2 असणार. क्लिअर ना? क्लिअर सर. आणि सर लास्ट ब्लॉक सर आपला किती असणार आहे सर? तो छोटा असणार आहे 2 किलोग्रामचा. अरे किती असणार? 2 किलोग्राम मीन्स 2 किलोग्राम. रिमेंबर. ओके, इथे सर आपलं काय असणार? T1 असणार. आणि सर आपलं ह्याचं टेन्शन काढायचं आहे. रिमेंबर. ओके, आणि सर हे तिन्ही ब्लॉक सारख्या फोर्सनं काय होत आहेत? पुल होत आहेत, मीन्स ओढत आहेत. F इज इक्वल टू आपलं काय दिलं? 10 न्यूटन. ओके, हे सर 3 ब्लॉक मीन्स M1 M2 M3. हा सर आपला कोणता ब्लॉक? M1 ब्लॉक आहे मीन्स फर्स्ट ब्लॉक आहे. हा सर आपला सेकंड ब्लॉक आहे. हा सर आपला कोणता ब्लॉक आहे? थर्ड ब्लॉक आहे. हा सर 5 किलोग्रामचा आहे. हा सर 3 किलोग्रामचा आहे. आणि हा सर 2 किलोग्रामचा आहे. आणि सर हे आपले तिन्ही ब्लॉक एका फ्रिक्शनलेस सरफेसवर काय आहेत? स्टेबल आहेत, मीन्स ठेवलेले आहेत. आणि सर त्याला 10 न्यूटन फोर्स लावून ओढण्यात येत आहे. तर आपला काय काढायचंय सर? आपला ह्या सर आपला T1 ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे सर आपल्या T1 वर किती टेन्शन और किती न्यूटन टेन्शन लागणार हे सर आपला काढायचं आहे. रिमेंबर. ओके, हे द्यावचं ना पांडुरंग. या सर फॉर्म्युला. कोणाचं नाव घ्यायचं? हमार न्यूटन साहब जी. ओके, द फादर ऑफ कायनेमॅटिक्स अँड फिजिक्स. रिमेंबर. ओके, अँड कॅल्क्युलस मीन्स इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन. रिमेंबर. ओके, लिहा सर फॉर्म्युला. सर जी क्वेश्चन कळाला मराठीमध्ये? सर जी कळाला. डायरेक्ट काय लिहायचं भाई साहब? कॉन्सेप्ट अप्लाय करा. काय लिहा? फॉर्म्युला लिहा. JEEचा क्वेश्चन आहे. JEEचा भाई साहब 2 टाइम्स हा क्वेश्चन विचारला आहे. 2012 अँड 2002 चा. क्लिअर. ओके, लिहा सर. फाइंड दॅट T1. लिहायचं काय? T1 इज इक्वल टू हा सर कोणता ब्लॉक आहे?
कोणता ब्लॉक M1 ब्लॉक आहे हा सर T1 ला कोणत्याही प्रकारे अटॅच होत नाही. हे सर दोन ब्लॉक अटॅच होत आहेत. क्लिअर. त्यामुळे सर आपण काय लिहूया ब्रॅकेट मध्ये लिहूया T2. काय लिहायचं भाई साहेब T2 नाही रे M2 लिहायचं. मीन्स मास नंबर 2 मीन्स ब्लॉक नंबर 2 मीन्स आपलं M2 प्लस काय भाई साहेब M3 ब्रॅकेट क्लोज बाय मध्ये M1 प्लस M2 प्लस M3 मीन्स ब्लॉक नंबर 1 प्लस ब्लॉक नंबर 2 प्लस ब्लॉक नंबर 3. अशा प्रकारे M1 प्लस M2 प्लस काय भाईचं आपलं M3 इंटू मध्ये ग्रॅव्हिटी. कारण सर काय होत आहे फोर्स लागत आहे एका फ्रिक्शनलेस सरफेसवर. त्यामुळे काय लिहायचं अरे काय लिहायचं इंटू मध्ये ग्रॅव्हिटी लिहायची 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर और 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ G. रिमेंबर ओके. आपण सर काय लिहूया 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर लिहूया. सोपं जातं कारण सर काय मॅथेमॅटिक आहे. रिमेंबर ओके. घ्या देवाचं नाव पांडुरंग. फॉर्म्युला सर या फॉर्म्युल्यावर T1 इज इक्वल टू मीन्स टेन्शन विल बी देम. सर कोणामध्ये टेन्शन आपल्या M2 ब्लॉक अँड M3 ब्लॉक. रिमेंबर भाई साहब ओके. T1 इज इक्वल टू M2 ची सर व्हॅल्यू काय आहे मास ऑफ 2 ब्लॉक्स. कोणता ब्लॉक आपला हा 3 किलोग्रामचा ब्लॉक मीन्सला ब्रॅकेट मध्ये 3 किलोग्राम प्लस ब्लॉक नंबर M3 किती सर मासचं 5 किलोग्राम आहे. ओके ब्रॅकेट क्लोज बाय मध्ये M1 प्लस M2 प्लस M3 सर आपलं काय दिलंय 2 प्लस 3 प्लस 5 इंटू आपलं सर काय 10. रिमेंबर ओके. दिअर 4 मध्ये T1 इज इक्वल टू मध्ये काय येणार सर जी 3 इंटू 5 का प्लस मध्ये भाई साहब प्लस मध्ये. ओके 3 प्लस 5 8 इंटू आपलं जी काय 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर बाय 2 प्लस 3 5 प्लस 5 10. रिमेंबर यहाँ पे यह कट गया. T1 इज इक्वल टू आंसर 8 न्यूटन. बोलो हाँ या ना. हाँ सर बात छापो दिमाग में. बहुत ही बढ़िया क्वेश्चन और बहुत ही आसान क्वेश्चन JEE चा प्रीवियस ईयर MCQ. क्लियर आहे ना. क्लियर सर. सर खूप सोपा प्रश्न आहे. ओके क्लियर आहे ना. क्लियर सर बात छापो दिमाग में इतनी.